आज आहे देवदिवाळी आणि देवदिवाळी निमित्ताने दारामध्ये काढली होती मी छोटीशी रांगोळी, पंत्या वगैरे लावलेल्या, देवपूजा वगैरे करून घेतली संध्याकाळची। छान मस्तपैकी आता देवाला करते नैवेद्य देवदिवाळी निमित्ताने स्पेशल असा। आणि मी बाजारामध्ये गेले होते तर तिथे काही मला मके भेटले नाही, पण आम्ही परवा दादरला गेलो होतो तर तिथून आणले होते हे मके। एवढे चांगले नाहीत, बघूया सोलून कसे आहेत आतमधून, कोवळेच आहेत। आणि श्रीजाला खूप दिवसापासून खायचे होते मके, तिला मके खूप आवडतात, सगळ्यात जास्त आवडतं तिला मका। तर बघूया सोलून कसे आहेत ते। तर तुम्ही बघू शकता एवढं खास नाही, सुकलेले वगैरे सुकलेले आहेत दाणे त्यातले, हे बघा चपटलेले दाणे आहेत आणि बहुतेक कोवळे होते हे, म्हणून एवढे चांगले नाही आहेत। पण तिची खूप दिवसापासून इच्छा होती म्हणून घेतले। आणि दादरला कसं होलसेलमध्ये भेटतं तर 20 रुपयाला 3 भेटले आणि आमच्या इथे 10 रुपयाला 1 भेटतो आणि याच्यापेक्षा छोटा। तर आता हे मस्तपैकी सोलते आणि कुकरमध्ये उकळत टाकते। तर आपले सोलून झाले आहेत, त्याचे 2 तुकडे करते आणि कुकरच्या डब्यामध्ये वाफत ठेवते। थोडंसं पाणी घालून मीठ घालते आणि कुकरला वाफवते। तिची इच्छा होती म्हणून कोवडे का असे ना घेतले। तर हे आपले वाफवून झाले आहेत मस्तपैकी आणि आता देते तिला गरम गरम खायला। आणि ह्या कोथिंबीर वड्या मी करून ठेवल्या होत्या आधीच, कोथिंबीर वडीची रेसिपी मी नंतर शेअर करणार आहे। आणि आज बनवणार आहे मस्तपैकी मिक्स भाजी, मिक्स व्हेजिटेबल, सगळ्या व्हेजिटेबल मिळून बनवणार आहे भाजी। त्यासाठी घेतला मी फ्लावर थोडीशी फरसबी, थोडासा गाजर, थोडासा वाटाणा आणि थोडीशी शिमला मिर्च आणि कांदा मोठा स्लाइस मधून कापून घेतलेला। आणि मी बटाटा नाही घातला, मला बटाटा आवडत नाही, बटाटा पण टाकायचा असतो पण मी स्किप केलाय बटाटा। आणि एवढी भाजी आम्हाला सफिशियंट आहे म्हणून थोडीशीच बनवते। सो 2 कांदे कापून घेतले, 1 टोमॅटो कापला आणि कढईमध्ये तेल तापलं, त्यामध्ये जिरा घातलाय आणि कांदा घातलाय। आणि ही भाजी खूप मस्त होते, एकदम भारी लागते साध्या भाजीपेक्षा। कधीतरी असं स्पेशल काही असलं तर बनवायला मस्तच आहे। आणि ते बघा खेळण्यांचा पसारा झालाय, आता मोबाईल भेटला तर मस्तपैकी झोपून मोबाईल बघणे चालू आहे, इथे अभ्यास चालू आहे जोरदार। आणि हे बघा वज बघा मोबाईल बघायची, भांड्यांच्या पिशवीवरच झोपून बघते। सो आपला कांदा गोल्डन ब्राऊन झालाय, त्यामध्ये घालते टोमॅटो एकदम
थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीर शिवाय तर कुठली पण भाजी अपूर्णच आहे. सो आपली भाजी मस्तपैकी रेडी झालेली आहे. मिक्स व्हेज एकदा ट्राय करून बघा, खूप मस्त लागते. आणि डाळ बनवली आहे मस्त गोडी डाळ. सो कुकरमध्ये शिजवलेली, डायरेक्ट कुकरलाच लावलेली. आणि पुऱ्या पण लाटून झाल्या. चपात्या मी आधीच बनवून घेतल्या. सो आपल्या पुऱ्या पण बनवून झाल्या छान. आणि श्रीखंड पुरीचा बेत आहे आज. सो भरपूर दिवस झाले श्रीखंड खाल्ला नव्हता. मुलींची तब्येत बरी नव्हती तर मुली आता दोघी पण बऱ्या आहेत. तर श्रीखंड आणि पुरीचा बेत करूया. आणि मस्त मिक्स भाजी. आणि 2 प्रकारचे श्रीखंड आणलेत, एक आम्रखंड आणि एक साधा श्रीखंड इलायचीवाला. शावला वगैरे आम्रखंड आवडतो सगळ्यांना जास्त. आणि हे आपल्या कोथिंबीर वड्या पण तळून घेतल्या छान क्रिस्पी अशा, खूप मस्त झालेल्या आहेत आपल्या कोथिंबीर वड्या, खुसखुशीत अशा. हे बघा एकदम आवाज येतो. आणि नैवेद्य वगैरे दाखवून घेतलाय देवाला. आता मस्तपैकी जेवण सर्व केलंय. आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपली मिक्स व्हेज थाली स्पेशल, देव दीपावली स्पेशल तयार झालेली आहे. आता आम्ही जेवतो. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा कमेंटमध्ये. आणि माझे व्हिडिओ जर पाहायला आवडत असतील तर माझ्या